हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभाग भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि ऑफिशियल परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे किंवा सूचनापत्र प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये कृषी सहाय्यक जाहिरातीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आपल्याला मिळालेला आहे। तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यकच्या खूप जागा निघणार आहेत आणि त्याची जाहिरात सुद्धा येणार आहे आणि त्या संदर्भातच हा महत्त्वाचा अपडेट आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राइब करा। जर तुम्हाला स्टेट बोर्ड चं पुस्तक घ्यायचं असेल तर बी पब्लिकेशन पुणे यांनी स्टेट बोर्ड UPSC MPSC कंबाईन ग्रुप B80 TCS IPPS सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेलं हे सर्वात पहिलं व एकमेव पुस्तक आहे आणि याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, पंचायत राज, अर्थशास्त्र, विज्ञान, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, पर्यावरण, अद्ययावत चालू घडामोडी याची माहिती दिलेली आहे। आणि घेण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्याच्यावर मेसेज करा तो आणि माझं नाव सांगा, तुम्हाला घरपोच आणि डिस्काउंटमध्ये पुस्तक मिळेल। तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुद्धा हे पुस्तक उपलब्ध आहे। तर या ठिकाणी पहा, कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे 29/9/2025 म्हणजे कालच्या तारखेचंच हे परिपत्रक आहे आणि विषय कृषी शेवट पदभरती 2025-26 साठी मागणी पत्र पाठविण्याबाबत म्हणजे कृषी शेवट पदभरती 2025-26 त्याला कृषी सहाय्यक सुद्धा म्हटलं जातं। त्याच्या पुढे पहा, महोदय विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रांचे अवलोकन व्हावे। सदर संदर्भ क्रमांक 1 व 2 म्हणजे हे पत्र कधी पाठवलेले आहे त्यांनी तर 17 जुलै 2025 आणि 2 सप्टेंबर 2025 असं 2 तारखांना त्यांनी पत्र पाठवले होते। त्याचा संदर्भ आहे कृषी शेवट पदभरती 2025-26 साठीचे मागणी पत्र सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते, तथापि अद्यापपर्यंत आपले कार्यालयाची माहिती प्राप्त झालेली नाही। तरी 2025-26च्या भरतीसाठी नियमानुसार मागणी पत्र 2 दिवसात या कार्यालयात सादर करण्यात यावे म्हणजे 2 दिवसामध्ये मागणी पत्र सादर होईल आणि हे कुणाला दिलेले आहे तर विभागीय कृषी सहसंचालक सर्व विभाग आहेत। आता याच्यामध्ये जाहिरात 2 दिवसात येणार नाही, 2 दिवसामध्ये हे मागणी पत्र सादर झाल्यानंतर कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत त्याची सगळी माहिती जमा होईल आणि मग त्यानुसार ती पुढची जाहिरात काढण्याची जी प्रोसेस आहे ती केली जाईल। पण कृषी विभागामध्ये सुद्धा कृषी शेवटची जाहिरात येणार आहे, त्यामुळे जे कोणी कृषी शेवटची तयारी करत असतील त्यांनी तयारीला लागा, अभ्यास सुरू करा, तुमची जाहिरात येणारच आहे आणि हे ऑफिशियली त्यांनी सांगितलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।